नमस्कार. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी भाजपामध्ये प्रवेश केला. मनोज पाटील मोरे, आमच्या गेल्या 3 पिढ्यापासून काँग्रेस पक्षाने आम्हाला भरपूर दिले होते. तात्काळ काळात काँग्रेस पक्षात माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब, माजी मंत्री तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर आणि स्वर्गीय माजी खासदार वसंतराव चव्हाण साहेब हे काँग्रेसमध्ये असताना आम्हाला त्यांचा वरदहस्त होते. त्यांनी आम्हाला भरपूर प्रेम आणि आशीर्वाद दिला. परंतु पुन्हा काही राजकीय घडामोडी घडल्या आणि अशोकरावजी चव्हाण साहेबांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. आमची अशोकराव चव्हाण साहेबावरती निष्ठा असल्याने मी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे, असे प्रखड मत मनोजरावसाहेब पाटील मोरे टाकळीकर यांनी त्यांच्या 52व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अष्टचिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमात आपले विचार व्यक्त केले. यावेळी अध्यक्षस्थानी राजेश देशमुख कुंटूरकर हे होते, तर प्रमुख उपस्थिती बालाजी बच्चेवार, श्रावण पाटील बिलवंडे, बाळासाहेब धर्माधिकारी, हनुमंतराव पाटील चव्हाण, पंडितराव पाटील नरंगलकर, भाजपाचे नायगाव तालुका अध्यक्ष बालाजी मदेवाड, शंकर कल्याण यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनोज पाटील मोरे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यात आल्या. लोकसभेचे खासदार अजित गोपछडे, दिलीपराव बेटमोगरेकर, भास्करराव बिलवंडे यांच्यासह अनेक चाहत्यांनी उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात राजेश कुंटूरकर यांनी मनोज पाटील मोरे यांच्या मनात किंतु परंतु काही ठेवू नका, आम्ही सर्व आपल्या पाठीशी आहोत. येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत आपणास भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मिळवण्यासाठी आम्ही सर्व आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही यावेळी दिली. मनोज पाटील मोरे यांना शुभेच्छा देण्यासाठी बरबडा सर्कल, नायगाव तालुक्यातील व नांदेड जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते. सहसंपादक अनिल ढवळे.